Good morning, students. Welcome back after long period. Today, as we know, in previous lecture, we have understand about the bridge course. What is mean by bridge course? Why we are taking bridge course, etc. So, today, as a part of bridge course, we are try to understand the concept of fraction and the types of fraction. Are you ready? Yes, I know. So let us start. First of all, see what is mean by equivalent fractions. Here we see bhakri in the picture. In first picture we see there is a full bhakri, and in second part there is also a full bhakri, but there are two parts. It is divided into two parts. If one bhakri is divided equally between two people, each one will get half bhakri. Okay, one bhakri if we divide into two people, then each people get half bhakri. The fraction half is written as 1 upon 2. As here you can see here 1 upon 2. This is also can be read as 1 divided by 2. Here 1 is called as numerator and 2 is called as denominator. Numerator and denominator are the parts of fraction. The number which is in upper side, that is called numerator in numerator, and the lower side number is called present in denominator. Okay, with numerator and denominator the fraction is formed. One bhakri was divided into 4 equal parts. 2 of the parts were given away. Here if one bhakri is converted into 4 parts, as you see here, then 2 of the parts were given away. If here also the same one bhakri we have to divide into 2 people, and in place of 2 parts, if we here take 4 parts of the same bhakri, then each person get 2 parts. बरोबर आहे. एक भाकरी आपण त्याचे 4 भाग केले आणि 2 व्यक्तींना द्यायचे असेल तर प्रत्येकाला 2 भाग येतील. आणि जर त्याच भाकरीचे 2च भाग केले आणि 2 व्यक्तींना ती भाकरी द्यायची असेल तर प्रत्येकाला 1 भाग येईल. परंतु 1 भाग दिला किंवा 2 भाग दिला, भाग जरी जास्त असतील तरी त्या व्यक्तीला भाकरी मात्र तितकीच मिळणार आहे, हाफ. बरोबर. दिस इज शोन ॲज 2 upon 4. म्हणजे हा जो भाग आपण 4 पार्टपैकी 2 पार्ट आपण एका व्यक्तीला दिले, याचा अर्थ फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आपण दाखवू शकतो. दॅट इज 2 upon 4. In this fraction 2 is called as numerator and 4 is called denominator. Okay. This 2 means that half a bhakri was given. याचा अर्थ सुद्धा काय होतो, 2 पार्ट जरी दिले तरी सुद्धा हाफ भाकरी त्या व्यक्तीला मिळालेली आहे. याचा अर्थ 1 upon 2 आणि 2 upon 4 या हे दिसताना जरी वेगळे फ्रॅक्शन दिसत असतील तरी त्यांचा अर्थ मात्र सेम आहे. ते दोन्ही फ्रॅक्शन इक्वल आहेत कारण त्यांचा मीनिंग सेम आहे, आणि म्हणून अशा फ्रॅक्शन्सला आपण इक्वल फ्रॅक्शन्स असं म्हणणार आहेत. आणखी एक उदाहरण आपण याचं पाहू शकतो. पहा, या ठिकाणी ऑरेंज तुम्हाला दिसतोय. या ऑरेंजमध्ये याचे जे फोड आहेत त्या आपण याचे जे पीसेस आहेत ते पीसेस आपण सेपरेट केले तर एकूण 6 पीसेस या ऑरेंजमध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि हे परत हा जर ऑरेंज आपल्याला 2 व्यक्तींना डिवाइड करून द्यायचा असेल तर एका व्यक्तीला किती पीसेस मिळतील, 3 पीसेस. पण 3 पीसेस आउट ऑफ हाऊ मेनी पीसेस, 6 पीसेस. देन जो पार्ट आहे तो आपल्याला न्यूमरेटरमध्ये लिहायचा आहे आणि टोटल नंबर ऑफ पीसेस आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये लिहायचे आहेत. याचा अर्थ ह्या पीसेसपासून जो फ्रॅक्शन तयार होईल तो फ्रॅक्शन आपल्याला लिहिता येईल 3 upon 6. ठीक आहे. आणि मग एका व्यक्तीला हाफ
देणार आहे आपण. याचा अर्थ त्या व्यक्तीला किती मिळणार आहेत? 3/6 इतके ऑरेंजचे पीसेस आपण एका व्यक्तीला देऊ शकतो. पण जरी 3/6 असेल तरी हा ऑरेंजचा हाफ पार्ट आहे, म्हणजेच 1/2 हाफ, 2/4 अँड 3/6 ह्या तिन्हीचा मिनिंग कसा आहे? सेम आहे. याचा अर्थ 1/2, 2/4 आणि 3/6 हे सगळे इक्वल फ्रॅक्शन्स आहेत. इट मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ ऑल 3 फ्रॅक्शन्स इज द सेम. This is written as 1/2 equal to 2/4 equal to 3/6. Such fractions of equal value are called equivalent fractions. मला वाटतं आता तुम्हा सर्वांना इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे काय हे लक्षात आलेलं असेल. ओके, तुम्ही 6 पैकी 3 भाग केले किंवा 8 पैकी 4 भाग केले, याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी तुम्ही हाफ करताय आणि म्हणून 4/8 घेतलात किंवा 10 पैकी 5 पार्ट्स एका व्यक्तीला देण्यात आले तर 5/10 म्हणजे ते सुद्धा हाफच दिलेत, बरोबर. मग असे वेगवेगळे नंबर्स जरी यूज केलेले असतील तर व्हॅल्यू मात्र सेम आहे, प्रत्येकाचा मिनिंग हाफ आहे. तर असे जे फ्रॅक्शन्स आहेत ज्याची व्हॅल्यू मिनिंग सेम असतो त्याला आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स असं म्हणतो. आता महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. वी हॅव टू रिमेंबर दॅट वेन द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन आर multiplied by the same non-zero number, we get a fraction that is equivalent to the given fraction. दिलेल्या एखाद्या फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड करायचा असेल तर दिलेल्या फ्रॅक्शनमधील न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्हीला आपण जर सारख्याच नॉन झिरो नंबरने, नॉन झिरो असं का म्हटलं बरं या ठिकाणी? कारण जर झिरोने मल्टिप्लाय केलात तर मल्टिप्लिकेशन हे झिरोच येणार आहे. मग 0/0 याला आपण फ्रॅक्शन म्हणू शकत नाही. त्यामुळं आपल्याला नंबर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 0 येऊ नये यासाठी आपण या ठिकाणी नॉन झिरो नंबर असं म्हटलेलं आहे. मग तो नॉन झिरो नंबर तुम्ही कुठलाही घेऊ शकता आणि मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्हीला सारख्याच नॉन झिरो नंबरनी मल्टिप्लाय केल्यानंतर मिळणारा जो फ्रॅक्शन आहे तो दिलेल्या फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतो. आपण या ठिकाणी उदाहरण पाहू शकता. 1/2 आहे, 1 आणि 2, 1 हा न्यूमरेटर, 2 हा डिनॉमिनेटर, बरोबर. आणि मग या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सारख्याच नंबरनी आपण या ठिकाणी नंबर 2 घेतलेला आहे. 1ला 2नी मल्टिप्लाय केलं आणि 2ला सुद्धा 2नी मल्टिप्लाय केलं, यानंतर मिळणारा हा जो 2/4 फ्रॅक्शन आहे तो इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतो 1/2चा. ओके, आणखी एक उदाहरण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 1/2चा आहे, त्या दोन्हीला जर आपण 3नी मल्टिप्लाय केलं, 1ला 3नी मल्टिप्लाय केलं, 2ला पण 3नी मल्टिप्लाय केलं, तर यापासून मिळणारा 3/6 हा जो फ्रॅक्शन आहे तो इक्विव्हॅलंट असतो 1/2च्या. 1/2च्याच 2/4 इक्विव्हॅलंट आहे, 1/2च्याच 3/6 इक्विव्हॅलंट आहे. याचा अर्थ 1/2, 2/4 आणि 3/6 हे तीनही फ्रॅक्शन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आहेत. ओके, इफ महत्त्वाची दुसरी गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची, इफ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर हॅव कॉमन डिवायझर then the fraction we get on dividing them by that divisor is equivalent to the given fraction. आता पहा या ठिकाणी आपण काय केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला सारख्याच नंबरनी मल्टिप्लाय केलं. पण जर समजा एखादा असा फ्रॅक्शन असेल की ज्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्हीला सारख्याच नंबरने आपण डिवाइड करू शकत असू, म्हणजे पहा 6 आहे, 15 आहे, 6ला पण आपण 3नी डिवाइड करू शकतो, 15ला पण आपण 3नी डिवाइड करू शकतो. मग या ठिकाणी जर 3नी डिवाइड केलात तर 3 2 जा 6 आणि 3 5 जा 15 म्हणजे आपल्याला मिळतं 2/5. मग अशा वेळेस 6/15 पासून सारख्याच नंबरनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड केल्यानंतर जो नंबर आपल्याला मिळाला, जो फ्रॅक्शन आपल्याला मिळाला तो आहे 2/5. मग हा मिळालेला 2/5 आणि 6/15 हे असणार आहेत इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सारख्या नंबरनी मल्टिप्लाय केल्यानंतर पण आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळतो. आणि जर डिवाइड करता येणं शक्य असेल, दोन्हीला जर सारख्याच नंबरनी डिवाइड करता येत असेल तर सेम नंबरनी डिवाइड केल्यानंतर मिळणारा हा जो फ्रॅक्शन आहे तो सुद्धा मूळ फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतो. ओके, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात जेणेकरून पुढं फ्रॅक्शनशी रिलेटेड जे काही कॅल्क्युलेशन असेल ते तुम्हाला इझी गोईंगमध्ये करता येईल. पहा या ठिकाणी 9/54 आहे.
9ला 9ने डिवाइड करता येतं, 54ला सुद्धा 9ने डिवाइड करता येतं. मग 9ला 9ने डिवाइड केलात तर 9 मधजा 9 म्हणजे इथं 1 आलं. 9 6 जा 54. त्यामुळं 9/54 या फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन जर विचारला गेलेला असेल तर तो असेल 1/6. तर या पद्धतीने डिवायडेशन मेथड किंवा मल्टिप्लिकेशन मेथड दोन्ही पद्धतीने आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड करू शकतो. ओके. त्यानंतरचा पार्ट आहे कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन्स. लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय पहिल्यांदा ते समजून घेऊ आणि मग लाईक फ्रॅक्शनचं कंपॅरिझन कसं करायचं ते आपल्याला पाहायचं आहे. इन लाईक फ्रॅक्शन्स द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर न्यूमरेटर इज द ग्रेटर फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन कशाला म्हणतात पहा बाळांनो, की असे दोन फ्रॅक्शन्स ज्यांचा डिनॉमिनेटर सारखा असतो. पहा या ठिकाणी तुम्हाला एक स्ट्रिप दिसते. या स्ट्रिपमध्ये एकूण किती पार्ट केलेले आहेत? 5 पार्ट्स. ओके. अ स्ट्रिप वॉज डिवाइडेड इंटू 5 इक्वल पार्ट्स. देन ईच पार्ट इज ऑफ. प्रत्येक पार्टची व्हॅल्यू काय असेल बरं? 1/5. एक पार्ट कितीपैकी? 5 पैकी. त्यामुळं इट मीन्स दॅट ईच पार्ट इज 1/5. मग 2 पार्ट म्हणजे 1/5 प्लस 1/5 दॅट इज 2/5. 3 पार्ट जर घेतले आपण कलर शेडेड तर आपल्याला काय मिळेल? 1/5 प्लस 1/5 प्लस 1/5 म्हणजेच 3/5. आता पहा यामध्ये 1/5 1/5 दोन्हीचा डिनॉमिनेटर सारखा आहे. मागच्या वेळेस याला म्हणतात लाईक फ्रॅक्शन्स. द कलर पार्ट इज बिगर दॅन द व्हाईट पार्ट. आता इथं आपल्याला 3/5 मिळालं बरोबर 3 पार्टसाठी आणि 2 पार्टसाठी काय मिळालं? 2/5. आणि हा जो कलर पार्ट 3 पार्टपासून तयार झालेला आहे तो व्हाईट पार्टपेक्षा नक्कीच मोठा आहे. हे आपल्याला सरळ सरळ दिसतंय. दिस टेल्स अस दॅट 3/5 इज ग्रेटर दॅन 2/5. याचा अर्थ 3/5 हा 2/5 पेक्षा मोठा आहे. यावरून मग आपण काय डिसिजन घेऊ शकतो की ज्याचा न्यूमरेटर मोठा असेल तो फ्रॅक्शन, तो लाईक फ्रॅक्शन मोठा असतो. हिअर वी ऑब्झर्व दॅट द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर न्यूमरेटर इज द ग्रेटर फ्रॅक्शन. 3/5 2/5. पहा दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम असेल तर याला आपण लाईक फ्रॅक्शन्स असं म्हणतो. 3/5 अँड 2/5 आर लाईक फ्रॅक्शन्स बिकॉज डिनॉमिनेटर ऑफ बोथ इज सेम. ओके. आणि मग यांचं कंपॅरिझन कसं करायचं? डिनॉमिनेटर तर सेम आहे मग न्यूमरेटर पाहिजे. न्यूमरेटर ज्याचा मोठा असेल तो फ्रॅक्शन मोठा, ज्याचा न्यूमरेटर छोटा असेल तो फ्रॅक्शन छोटा. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहिलं 3/5 इज ग्रेटर दॅन 2/5. तर अशा पद्धतीने आपण लाईक फ्रॅक्शन्सचं कंपॅरिझन करू शकतो. याच्यानंतरचा जो सेकंड पार्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला 2 व्हिडिओ सेंड करण्यात येतील. त्यातला हा पहिला व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि यानंतर सेकंड पार्ट हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला येईल. ओके. बाय. टेक केअर.